नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. लोकलच्या वाहतुकीत मोठे फेरबदल होणार. हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन आणि या लोकल ट्रेनच्या वाहतुकीत येणाऱ्या काळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी केली जाते. ही मार्गिका टाकायचा निर्णय झाल्यास मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचा मोठा खोळंब होणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास सँडर्स रोड इथेच संपणार आहे. तसंच मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व फास्ट लोकल या भायखळ्यापर्यंतच जाणार आहेत. अर्थातच याबाबत अजूनही कोणता निर्णय झालेला नाहीये. मात्र नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी आणि कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जर वेळ पडली तर हे बदल करावे लागतील अशी माहिती समोर येतेय. कल्याणमध्ये आईच्या मृतदेहासोबत 14 वर्षीय मुलगा एकटाच राहत असल्याचा घडला प्रकार. कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षांचा मुलगा आपल्या आईच्या मृतदेहासोबतच 4 दिवस एकटाच राहत होता. मृतदेह घरात कुजल्यामुळे सोसायटीमध्ये दुर्गंधी येऊ लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी याचा तपास केला असता ही घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे आणि एका घरामध्ये 44 वर्षीय महिलेचा घरातच मृत्यू झाला. हे कोणालाच माहीत नव्हतं. घराचा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. मुलगा मानसिकरित्या कमजोर असल्याची माहिती सुद्धा यावेळेस पोलिसांनी दिली. मनोज जरांगे यांची वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. यावेळेस मृत्यूनंतर देहदान करण्याचं मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलंय. मृत्यूनंतर शरीरातील अवयव कुणाच्या तरी कामी आले पाहिजेत म्हणून मी आजच माझं शरीर समाजाला दान करतोय. माझं आयुष्य समाजाला दिलंच आहे, आता शरीरही दान करत आहे असं म्हणून जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते झाले आक्रमक. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या गाडीवर तरुणांकडून हल्ला करण्यात आलाय. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एका पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना हा हल्ला करण्यात आलाय. विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून आंदोलनही करण्यात आलं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती. याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षिततेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी. आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार. सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम. महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती. सतर्क पोलीस टाइम्स सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत आकर्षक मानधन. तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. नियम आणि अटी लागू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
बडतर्फ IAS पूजा खेडकर हिचे आणखी 7 प्रकार समोर, पोलिसांनाही बसला धक्का. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. पूजा खेडकर यांच्यावर UPSCनं देखील कारवाई केली आहे आणि आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 7 वेळा आपल्या नावात फेरफार करून UPSCची परीक्षा दिल्याचं समोर आलंय. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा, हायकोर्टाचे खडे बोल. गेल्या 10 वर्षांपासून भारतात राहत असलेल्या एका रेफ्युजीनं आपल्याला आणखी काही काळ भारतात वास्तव्य करू द्यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली. पुण्यातील एका रेफ्युजीच्या या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हे भाष्य केलंय. सन 2014-2015 दरम्यान सुरू असलेल्या येमेन युद्धादरम्यान तिथल्या अनेक नागरिकांनी देश सोडून इतर देशांमध्ये वास्तव्य केलं. याच दरम्यान बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी खालिद हुसेन यांची पत्नी भारतात आली होती. त्यानंतर खालिद शिकण्यासाठी भारतात आले. त्यांना तसा विजाही मिळाला होता. युद्धामुळे हुसेन कुटुंब भारतातच राहिलं. पुढे त्यांना निर्वासित असल्याचं प्रमाणपत्रही मिळालं. या दरम्यान त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि मुलगी सुद्धा जन्माला आली. मात्र पुणे पोलिसांनी त्यांना आता देश सोडून जाण्याची नोटीस दिल्यानं याबाबत हुसेन यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि मुदतवाढीसाठी विनंती केली आहे. यावर हायकोर्टानं आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. वेषांतराच्या आरोपावर अजित पवारांचे संजय राऊतांना चॅलेंज. उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेषांतर करून दिल्लीला गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला होता. यावर आता अजित पवार यांनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय. मी वेषांतर करून कुठेही गेलो नाही, वेषांतर करून गेलो हे साफ खोटं आहे. आरोप करणाऱ्यांना याबाबत लाज वाटली पाहिजे. आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. त्यांनी नाशिकमध्ये एका सभेदरम्यान हे वक्तव्य केले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अजित पवार संतापले, आक्रमक झाले आणि त्यांनी हे प्रत्युत्तर दिले. कल्याण येथे होर्डिंग पडून मोठी दुर्घटना. घाटकोपर नंतर पुन्हा होर्डिंग कोसळून दुर्घटना घडलेला व्हिडिओ समोर आलेला आहे. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग पडून ही दुर्घटना घडली. हे मोठे होर्डिंग वाहनांवर पडल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेमध्ये 2 जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आलेली आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि जोरदार आलेल्या या हवेमुळे हे होर्डिंग पडले असल्याचं सांगण्यात येत आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.